नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पप्या आणि इंदू बोलत असतात. आता पप्या इंदूला म्हणत असतो की इंदे, तू का नाही गेलीस ग त्या गोपाळच्या मागे? तू माझ्याबरोबर कशाला थांबलीस? तेव्हा इंदू म्हणते की तो घरी जाणार, व्यंको महाराजांसोबत काहीतरी वाईट वागणार, मला सहन नाही होणार. यावर पप्या आश्चर्याने म्हणतो की मला तुझं एक कळत नाही की तो गोपाळ व्यंको महाराजांना काही बोलला तरी तुला वाईट वाटतं आणि मी गोपाळला काहीतरी बोललो तरी तुला सहन होणार नाही. मग नेमकं सहन काय होणार आहे? तेव्हा इंदू काहीतरी शोधायला लागते. तेव्हा पप्या तिला म्हणतो की काय दगड शोधायला लागली की काय? यावर इंदू म्हणते की नाही, शोधत होते, पण तितक्यात लक्षात आलं की दगडाला दगड कसा लागेल. यावर पप्या इंदूला म्हणतो की अगं, ग्रॅज्युएट झालीस ना तू, तरी असले जोक्स मारते. आणि म्हणतो की आणि मी बघ 12वी पास आहे फक्त, पण आपल्या विनोदाची क्वालिटी. तितक्यात आता गोपाळ तिथून जात असतो. तेव्हाच इंदूचं लक्ष गोपाळकडे जातं. तेव्हा इंदू पटकन पप्याला म्हणते की गोपाळ आलाय, गोपाळ आलाय, आवाज दे पटकन त्याला. तेव्हा पप्या गोपाळला आवाज द्यायला लागतो. तेव्हा गोपाळ इंदू आणि पप्याकडे बघायला लागतो. आता पप्या रागाने इंदूला म्हणतो की तू का नाही आवाज दिलास ग? आता गोपाळ पप्या आणि इंदूजवळ येतो. आता इंदू खूपच इमोशनल होते आणि गोपाळकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की भेटलास का रे सगळ्यांना? बोललास सगळ्यांशी आणि सांगितलं का त्यांना की कधी आलास, कुठे राहतोयस, किती दिवसांसाठी आलायस? आणि म्हणते की अरे गोपाळ, डॉक्टर कधी झालास ते तरी सांगितलंच का रे? यावर गोपाळ काहीच बोलत नाही. तेव्हा पप्या इंदूला म्हणतो की अगं धाड 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 किती प्रश्न विचारतेस त्याला. तेव्हा इंदू म्हणते की पण एकाचं तरी उत्तर देतोय का तो? यावर गोपाळ म्हणतो की त्यांना सांगायचं होतं ना, सांगितलं. तेव्हा इंदू इमोशनल होते आणि म्हणते की गोपाळ, म्हणजे व्यंको महाराजांसोबत एक शब्दही बोलला नाहीस तू? तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि पप्याकडे बघत म्हणतो की आश्चर्य वाटतं पप्या मला, इंदी एकदम करेक्ट बोलते. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती गोपाळला म्हणते की का वागत असशील रे असा, का काय कळत नाही आहे तुला? त्रास होतो व्यंको महाराजांना. तेव्हा गोपाळ इंदूचं काही नाही ऐकता रागातच तिथून निघून जातो. आता पप्यासुद्धा गोपाळच्या पाठी तिथून निघून जातो. आता गोपाळ असं रागात गेलेलं पाहून इंदूला खूपच वाईट वाटत असतं. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू कोणाशी तरी फोनवरती बोलत असते आणि ती त्यांना सांगत असते की बचत गटाच्या सगळ्या बायकांचे पैसे गोळा झालेत आणि म्हणत असते की आता नीट हिशोब करते आणि बँकेत जाऊन पैसे भरून येते. आता तेव्हाच तिथे करिश्मा येते आणि इंदूचं हे सर्व बोलणं ऐकायला लागते आणि हसायला लागते. तेव्हाच आता तिथे कोणीतरी येतं आणि सुशिलाला आवाज द्यायला लागतं. तेव्हा कोणीच काही बोलत नसल्याचं पाहून तो माणूस विचारायला लागतो की अहो, कोणीतरी आहे का घरात? तेव्हा इंदू म्हणते की आले आले असं म्हणून ती तिच्या हातात असणारं पैशांचं पाकिट तिथेच ठेवून जाते. आता इंदू धावतच बाहेर येते आणि पोस्टमनला आलेलं पाहून म्हणते की अरे दादा, तुम्ही कसे आहात? तेव्हा ते पोस्टमन दादा सांगतात की एकदम ठणठणीत आणि इंदूला म्हणतात की बरं, तुमच्या आत्तोबांचं? तेव्हा इंदू म्हणते की मनी ऑर्डर आली आहे. यावर पोस्टमन दादा म्हणतात की बरोबर. तेव्हा इंदू ओरडत म्हणायला लागते की सुशिला आत्या बघ, आत्तोबांची मनी ऑर्डर आली आहे. तेव्हा शकुंतला बाहेर येते आणि इंदूला सांगते की अगं, सुशिलाताई घरात नाही आहेत. जाता ते पोस्टमन काका इंदूला म्हणतात की बरं, आता इथे सही कर, मला दुसरीकडे सुद्धा जायचं आहे. तेव्हा इंदू सही करते आणि ते मनी ऑर्डरचं पाकिट घेते आणि त्या पाकिटाकडे बघत खूप इमोशनल होत म्हणते की काय आणि कसे राहतात त्या दुबईला, विठुरायच जाणे. तेव्हा शकुंतला इंदूला समजावत म्हणते की इंदू, त्यांना ना तिकडे सारख्या उचक्या लागत असतील बघ, कारण त्यांची तू ना दिवसातून 50 वेळा आठवण काढत असतेस. तेव्हा इंदू म्हणते की जीव लावलाय हो त्यांनी मला, कधी एकदा त्यांना भेटते ना असं झालंय. दुबईला फोन लावणं परवडत नाही आणि जेव्हा कधी फोन करते तेव्हा सगळं मनातलं सांगता येत नाही, घाईघाई होते नुसती. आत्तोबांना ईमेल वापरता येत नाही. तेव्हा शकुंतला इंदूला म्हणते की इंदू, अगं मग पत्र पाठव ना त्यांना. तेव्हा इंदू खूप रागाने शकुंतलाकडे बघायला लागते आणि म्हणते की असं करतात. तेव्हा शकुंतला खूप शॉक होऊन इंदूकडे बघत असते. आता इंदू हसायला लागते आणि म्हणते की इतकी भारी आयडिया आत्ता सांगतात? तेव्हा शकुंतलासुद्धा हसायला लागते आणि म्हणते की थट्टा करतेस माझी? तेव्हा इंदू म्हणते की खूप भारी आयडिया आहे, पण करते, आत्ताच करते आणि आत्तोबांना पत्र लिहिते, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो त्याच्या सरांसोबत बोलत असतो. तेव्हा गोपाळचे सर गोपाळला सांगतात की उद्यापासून तुम्हाला रात्रपाळी करावी लागेल. त्यावर गोपाळ म्हणतो की ठीक आहे सर, साधारण किती दिवस करावं लागेल? तेव्हा गोपाळचे सर गोपाळला म्हणतात की का, काही त्रास? यावर गोपाळ म्हणतो की नाही सर, ड्युटी करायला कसला त्रास,
कल्पना असावी म्हणून विचारलं. तेव्हा गोपाळचे सर त्याला म्हणतात की 15 दिवस लागतील, महिनासुद्धा लागू शकतो. आता गोपाळ यावर काहीच बोलत नाही आणि तो त्याच्या सरांना थोडासा विचार करत म्हणतो की सर, मी क्वार्टर्ससाठी 3ऱ्यांदा अर्ज करतोय, अजून मला क्वार्टर्स मिळाले नाहीत, बघा ना प्लीज काहीतरी. तेव्हा गोपाळचे सर गोपाळला म्हणतात की गोपाळ, कागदावर वजन ठेवलं नाही तर कागद उडून जातात. तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की म्हणजे? त्यावर ते सर हसायला लागतात आणि म्हणतात की म्हणजे तुम्हाला जर क्वार्टर्स हवे असतील तर कागदावर वजन ठेवा. तेव्हा गोपाळ त्यांना म्हणतो की ॲक्च्युली आता काही नाही आहे माझ्याकडे, मी आलोच जरा, असं म्हणून तो तिथून बाहेर निघून जातो. तेव्हा ते सर खुश होऊन म्हणतात की आत्ता बरोबर कळलं, असं म्हणून ते हसायला लागतात. तर आता आपण पाहतो की गोपाळ बाहेर येतो आणि एक मोठा दगड घेऊन आतमध्ये येतो. तेव्हा आता ते सर खूप शॉक होऊन गोपाळकडे बघायला लागतात. आता गोपाळ तो दगड हातामध्ये घेऊन येतच असतो आणि ते सर खूपच घाबरून त्या दगडाकडे बघत असतात. आता गोपाळ तो दगड त्या कागदावरती ठेवतो आणि म्हणतो की एवढं वजन पुरेसं आहे की आणखी पाहिजे. तेव्हा ते सर खूपच घाबरतात. तेव्हा आता गोपाळ तिथून निघून जातो. तर आता यानंतर इकडे घरी आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर आत्तोबांनी दिलेलं मनी ऑर्डरचं पाकिट ठेवून देते आणि विठुरायासमोर हात जोडून विठुरायाला म्हणते की विठुराया, माझ्या आत्तोबांना बघणारा, त्यांना सांभाळणारा तूच आहेस बघ. सणावाराला खूप आठवण येते रे त्यांची, त्यांना कोण तिकडे गोडधोड खाऊ घालत असेल रे. आत्यासाठी, करिश्मासाठी, माझ्यासाठी किती कष्ट करतात ते. त्यांच्यावर कृपा ठेव, त्यांची रक्षा कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणते की एक स्पेशल रिक्वेस्ट आहे, आत्तोबांना बघायची खूप इच्छा होते रे, त्यांना लवकरात लवकर भारतात परत आण, असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करून तिथून निघून जाते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई डोळ्यावर काकडीचे काप ठेवून मस्त आराम करत बसलेल्या असतात. आता तिथेच करिश्मासुद्धा येते आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की मी म्हटलं होतं ना मोठ्या बाई, त्या इंदीला धडा शिकवायचा असेल तर ही करिश्मा तुमच्या सेवेत कायम आहे. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की बोलाची कढी आणि बोलाचाच भात 100 वेळा वाढून झाले, फक्त बोलत राहतो. यावर करिश्मा म्हणते की या वेळेला ना मी ठोस पाऊल उचलणार आहे, बघाच तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की थांबू नकोस, बोलत राहतो. तेव्हा करिश्मा रागात म्हणते की आपल्या गावातील बायकांचा तिच्यावर खूप विश्वास आहे ना, त्या आपल्या कष्टाची कमाई तिच्या हातात ठेवतात, थेंबे थेंबे करून तिच्या हातात खूप मोठी रक्कम जमा होते आणि तीच रक्कम जर का मी उडवली. तेव्हा मोठ्या बाई डोळ्यावरचे काकडीचे काप काढतात आणि करिश्माकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंकडे बघून हसायला लागते. आता मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की काय नाचक्की होईल ना तिची आणि लोकांच्या नजरेत ती चोर असेल. तेव्हा करिश्मा मोठ्या बाईंकडे बघून हसायला लागते. आता मोठ्या बाई खुश होऊन म्हणतात की चांगलं आहे, चांगलं आहे. आता मोठ्या बाई तिथून उठून थोडंसं बाजूला येतात आणि एक चॉकलेट काढत करिश्माला द्यायला लागतात. तेव्हा करिश्मा वैतागत म्हणते की मोठ्या बाई, आता माझं चॉकलेट खायचं वय आहे का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की राहिलं, असं म्हणून त्या करिश्माला काही पैसे देतात. तेव्हा करिश्मा खूपच खुश होते. आता मोठ्या बाई करिश्माच्या हातातील पैसे परत घेत म्हणतात की पण आधी काम आणि मग दाम. तेव्हा करिश्मा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की आधी काम, आणि रागातच तिथून निघून जाते. तेव्हा मोठ्या बाई आता त्या पैशांकडे बघायला लागतात आणि म्हणतात की इथं ड्रॉवरला लॉक लावायला पाहिजे, नाहीतर त्या मांजरीची नजर पडली ना तर कधी पण पैसे लंपास करेल, आणि हसत म्हणतात की चोर. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ त्याच्या पेशंटसोबत बोलत असतो आणि त्यांना म्हणत असतो की काका, तब्येत खूपच खराब आहे तुमची, व्यवस्थित काळजी घेत नाही आहात तुम्ही. आता काही औषधं लिहून देतोय, ती वेळेवर घ्यायची सगळी, असं म्हणून तो त्यांना काही औषधं लिहून देतो. तेव्हा ते काका तिथून निघून जातात. आता तेव्हाच तिथे वॉर्ड बॉय येतो आणि गोपाळला म्हणतो की सर, तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले. तेव्हा गोपाळ आश्चर्याने म्हणतो की रिजेक्ट झाले म्हणजे? आता गोपाळचे सरसुद्धा तिथे येतात आणि गोपाळकडे बघायला लागतात आणि त्याला म्हणतात की कारण क्वार्टर्स मिळवायचे असतील ना तर कागदावर दगड ठेवून चालत नाही, तर तो फॉर्म व्यवस्थित भरायचा असतो डॉक्टर गोपाळ दिग्रजकर. तेव्हा गोपाळ त्या सरांना म्हणतो की सर, फॉर्म भरायचा चुकलं आहे का? यावर ते सर म्हणतात की अहो, तुम्ही त्यावर वडिलांचं नाव नाही लिहिलं. यावर गोपाळ म्हणतो की सर, वडिलांचं नाव लिहिणं गरजेचं नाही. तेव्हा ते सर म्हणतात की कोण ठरवणार ते, तुम्ही का मी? आणि म्हणतात की हे बघा, वडील आहेत ना तुम्हाला, आणि वडील नसले तरीही फॉर्मवर त्यांचं नाव लिहायचं असतं. आणि
विचारतात की आहेत की नाही वडील तुम्हाला. आता तेव्हाच तिथे इंदू येते आणि जोरात ओरडत म्हणते की आहेत. तेव्हा गोपाळ खूप आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू म्हणते की आहेत आणि त्यांचं नावसुद्धा खूप मोठं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा इंदूच्या खोलीत येते आणि इकडे तिकडे इंदूने ठेवलेले बचत गटाचे पैसे शोधायला लागते. तेव्हाच आता तिचं लक्ष विठुरायाच्या मूर्तीकडे जातं आणि त्याच्यासमोर तिला पैशांचं पाकिट दिसतं. तेव्हा करिश्मा खूप खुश होते. आता ते पैशांचं पाकिट आतोबांनीच दिलेलं असतं आणि ते इंदूने विठुरायासमोर ठेवलेलं असतं. आता करिश्मा त्या पाकिटाकडे बघत म्हणते की इथे उघड्यावरच ठेवलंय की, आणि ती हसायला लागते आणि म्हणते की काय इंदे, आता कुणी चोरलं तर हे आहे का इथं कोणी बघायला, असं म्हणून ती ते पाकिट उचलते आणि म्हणते की केली ना चूक, आता बस बोंबलत, आणि ते ती पाकिट घेऊन तिथून निघून जाते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये इंदू गोपाळच्या सरांना म्हणते की मी भरते फॉर्म, आणि ती फॉर्मवर लिहायला लागते की वडिलांचं नाव व्यंकट गोविंद दिग्रजकर. आता गोपाळ मात्र खूपच रागाने इंदूकडे बघत असतो. तेव्हा ते सर आता इंदूला विचारतात की तुम्ही कोण आहात. तेव्हा इंदू सांगते की मी इंद्रायणी सोपान वाडीकर, डॉक्टर गोपाळची बेस्ट फ्रेंड, आणि ती म्हणते की आणि या डॉक्टर गोपाळच्या आई. तेव्हा गोपाळ आश्चर्याने इकडे तिकडे बघायला लागतो. तर इंदूसोबत शकुंतलासुद्धा गोपाळला भेटण्यासाठी आलेले असते. आता गोपाळ शकुंतलाकडे बघत म्हणतो की मावशी तू. तेव्हा आता गोपाळचे सर आश्चर्याने विचारतात की या नक्की कोण आहेत, मावशी की आई. यावर गोपाळ त्याच्या सरांना म्हणतो की अहो सर तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा ते सर म्हणतात की म्हणणं आहे या हॉस्पिटलमध्ये सारखं सारखं तुमचे नातेवाईक भेटायला अलाउड नाही आहे, हे असं चालणार नाही आहे, लक्षात ठेवा. तेव्हा गोपाळ म्हणतो की ठीक आहे सर, काळजी घेतो. तेव्हा आता ते सर तिथून निघून जातात. आता शकुंतला गोपाळजवळ येते आणि त्याला म्हणते की गोपाळ काय रे, ते सर इतके का चिडले होते तुझ्यावर. तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की काय नाही ग. तेव्हा इंदू गोपाळला विचारते की काही नाही म्हणजे, आणि ती शकुंतलाला म्हणते की अहो काकी यानेच काहीतरी कांड केले असतील. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की गप्पे. तेव्हा इंदू म्हणते की तूच गप्प. आता यावर शकुंतला त्या दोघांकडेही बघत म्हणते की अरे अरे भांडण नका करू, शांत राहा. आणि ती गोपाळला म्हणते की बरं तुझ्यासाठी नारळाच्या वड्या आणल्या होत्या. यावर गोपाळ खूप खुश होऊन म्हणतो की मावशी तू आलीस, नारळाच्या वड्या आणल्यास, बेस्ट केलंस बघ. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की पण या बेडकाला कशाला घेऊन आलीस बरोबर. तेव्हा इंदू चिडू म्हणते की बघितलं काकी, बघितलं, म्हणूनच मी येत नव्हते, आणि आम्ही यांना मान द्यायचा आणि यांनी पदोपदी आमचा अपमान करायचा. तेव्हा शकुंतला हसायला लागते. आता इंदू गोपाळला रागाने म्हणते की असं असतं का डॉक्टर गोपाळ दिग्रजकर, सर्कशीतल्या रिंग मास्टरसारखं, आणि म्हणते की तुझं ना थोबाड पण बघायचं नाही आहे मला, चिडका बिबा, चालले मी इथून. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की निघ चल. आता इंदू गोपाळचा पेन तसंच हातात ठेवून रागाने तिथून जायला लागते. तेव्हा गोपाळ इंदूला ओरडत म्हणते की माझं पेन देऊन जा. तेव्हा इंदू रागाने गोपाळला पेन देत म्हणते की हे घे तुझं पेन. आता शकुंतला त्या दोघांकडे बघून खूप हसायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा मोठ्या बाईंकडे पैशांचं पाकिट घेऊन आलेले असते आणि त्यांना पैशांचं पाकिट दाखवत हसायला लागते. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला विचारतात की काय आहे हे. तेव्हा करिश्मा म्हणते की मी जे बोलले ते करून दाखवलं. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की ए बाई, सिनेमा जरा कमी बघत जा, फक्त डायलॉग्स मारत असते. तेव्हा करिश्मा सांगते की अहो मोठ्या बाई, महिला बचत गटाचे पैसे आहेत, खरं तर बँकेत जमा करायचे होते, चालत 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 इथे आले तुमच्याजवळ, असं म्हणून ती मोठ्या बाईंना पैसे द्यायला लागते. तेव्हा मोठ्या बाई ते पैशाचं पाकिट हातामध्ये घेतात आणि खूप खुश होतात. तेव्हा करिश्मा म्हणते की आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, त्या इंदीला चांगलंच ठेचायचं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता इंदीने बचत गटाचे पैसे खाल्ले म्हटल्यावर तिची किंमत शून्यावरती येणार, असं म्हणून त्या दोघेही हसायला लागतात. आता मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की तू कामाची आहेस बरं का, आता अजून एक काम करा, त्या बचत गटाच्या महिलांना जाऊन सांग की त्यांच्या पैशाचा अपहार झाला, विश्वासाने बायकांनी इंद्रायणीकडे पैसे दिले आणि तिनेच विश्वासघात करून टाकला. तेव्हा करिश्मा तिथून जायला लागते आणि परत मध्येच थांबते आणि मोठ्या बाईंकडे बघत मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई आता माझं बक्षीस, असं म्हणून ती हात पुढे करते. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की ते मगाशी एवढं मोठं चॉकलेट दिलं तेव्हा तर नाही म्हणालीस, आता कसलं बक्षीस. तेव्हा करिश्मा म्हणते की मोठ्या बाई आता मी मोठी झाली आहे. तेव्हा मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की आधी काम कर, मगच तुला मोठं बक्षीस देईन. तेव्हा करिश्मा तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई हसायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.